आता सकाळी 5 वाजता मी कुठे निघालो होतो सांगतो, त्याच्यासाठी ब्लॉग आहे ना पूर्ण पहा. तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा लाडका मन आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आता सकाळी 5 वाजता सगळे लोक झोपले होते आणि तुमचा भाऊ निघाला होता गावाला. आणि मी एकटा नाही तर माझ्यासोबत सगळे कार्यकर्ते आले होते मला सोडवायला, कारण त्यांना वाटलं मी रस्ता चुकतो काय म्हणून डायरेक्ट एसटी समोर मला घेऊन उभे होते. आता एकदाच गाडीत बसलो होतो आणि गाडी पण आहे ना काय चालू होत नव्हती. शेवट अर्ध्या तासानंतर एकदाची चालू झाली आणि मी निघालो होतो स्वारगेट कडे, कारण आपल्याला जायचं होतं आधी स्वारगेटला. आता स्वारगेटला तर आलो होतो आणि टेन्शन घेण्यापेक्षा पहिलं म्हणलो एक कप चहा घेतो, आणि चहा घेतल्यानंतर डायरेक्ट आलो होतो आपल्या आळंदीला, कारण आज आहे ना आपल्याला काका सोबत आपल्या जायचं होतं घरी, त्याच्यामुळे आहे ना त्यांच्यासोबत निघालो होतो मी. आता गावाला जायचं म्हणल्यानंतर आहे ना पहिले ना आपल्या गाडीची टाकी फुल करून घेतली आणि मी पण लय खुश होतो, कारण एकदाचे आपले पेपर झाले होते आणि तुमचा भाऊ आहे ना डायरेक्ट 15 दिवसासाठी गावाला जात होता, त्याच्यामुळे आहे ना एकदम खुश होता तुमचा भाई. आता काका सोबत जायचं म्हणल्यावर काकाचा पहिला विषय असतो पेटपूजा फिर काम दूजा. मग काय दोघांनी पण आहे ना एक एक मिसळ आहे ना घेतली आणि डायरेक्ट द एंड करून टाकलं मिसळचा. आता मिसळ खाऊन निघालो म्हणलो आता आहे ना कुठं थांबायचं नाही, डायरेक्ट आहे ना घरी जायचं. पण तेवढ्यात आपल्याला समनापूर दिसलं, आणि समनापूर म्हणल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे समनापूरमध्ये काय फेमस आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपण तिथून आहे ना पहिले आहे ना वडे घेतले आणि डायरेक्ट आलो होतो घरी. आता घरी आल्यानंतर पहिले आपले पप्पा एकदम खुश होते आणि तेवढ्यात आमची मम्मी म्हणाली बरं झालं घरी आला, काम करायला कोण नव्हतं. म्हणलं आता अवघडच झालं. तर भेटूया उद्या त्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला फॉलो करून जा.